नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील. मार्केट कसं वर्क करतं, कसं मूव्ह करतं, सगळं काही इन्फॉर्मेशन आय थिंक समजली असेल. नसेल समजली खाली कमेंट मारा किंवा पर्सनल मेसेज करा. आणि बिगिनरनी एकदा कॉलवरती बोला, मी तुम्हाला काय करायचं आहे, कसं करायचं आहे ते सगळं सांगतो. ठीक आहे, तर कॉल करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. टायमिंग दिलेला आहे भावांनो, टायमिंग लय महत्वाचा आहे. उगा कधी पण उठून सुटून रातच्या 12 वाजता फोन करू नका. सकाळी 12 ते 3 वाजेपर्यंत टायमिंग दिला आहे आणि संध्याकाळी 6 ते 7:30 असं टायमिंग दिला आहे कॉलचं. तर तुम्ही त्यावेळेत कॉल करू शकता मला. ओके, तर आजचा व्हिडिओ आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स. लय जणांना कोण ऐकला असेल सपोर्ट काय आहे, रेजिस्टन्स काय आहे. मी पण सांगतो, माझ्याकडून पण ऐका. मग एकदा सगळ्यांकडून ऐकलं जाय म्हणल्यावर थोडं फास्टमध्ये घेईन किंवा थांबा निवांत सांगतो वाटलंच तर. चला, व्हिडिओ काय मोठा व्हायचा तेवढा होऊ द्या. बघा, सपोर्ट म्हणजे काय हो. आपण बघा, एखाद्या माणसाला सपोर्ट दिला की माणूस काय होतो, मोठा होतो असं म्हणते ती. सपोर्ट दिला काय होतं, माणूस मोठा होतो. तसंच आहे मार्केटचं पण. मार्केटला सपोर्ट भेटला की मार्केट वर जातं. म्हणजे सोप्या भाषेत जर जिथून मार्केट वरती गेलेलं आहे त्या सगळ्यात खालच्या पॉईंटला काय म्हणायचं, सपोर्ट म्हणायचं. सपोर्ट. समजा मार्केट इथं आहे, मार्केट इथून वर गेलं भरपूर, तर ह्याला काय म्हणायचं, सपोर्ट आहे मार्केटमध्ये. चला इथं चार्ट मध्ये दाखवतो बरं का. बघा, बँक निफ्टी नासदाक मध्ये दाखवतो. बँक निफ्टी चार्ट कशाला, हा नासदाकचा चार्ट बघा. हा बघा, मार्केट काय केलंय, इथं ओपन झालं बघा, इथून खाली आलं. इथं काहीतरी गोष्ट आहे ज्याच्यामुळे मार्केट वरती गेलेलं आहे, बरोबर आहे की नाही. मग ह्याला काय म्हणायचं, हा मार्केटचा काय आहे, सपोर्ट आहे. परत बघा, इथून खाली आलं मार्केट आणि इथून वर गेलं, म्हणजे याचा काय अर्थ आहे, सपोर्ट आहे मार्केटमध्ये. समजतंय का. बघा, इथून खाली आलं, इथून वरती गेलं, याचा काय अर्थ आहे, सपोर्ट. जे सपोर्ट रेजिस्टन्स मी यूज करतो तेच तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकाची ट्रेडिंग स्टाईल वेगळी असते. कोणाला ह्याच्यापेक्षा काय वेगळं माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, त्याच्यावरती प्रॉफिट करा. तर खूप वेळा बोलतो मी तुम्हाला. ठीक आहे, आता बघा, अजून थोडं जर सिंपल भाषेत जर सांगायचं झालं, एक बॉल आहे, बॉल चेंडू वरून खाली फेकला. मला सांगा, खाली टेबल आहे, काय होईल बॉल, टेबलावरती थट्टल आणि वर उधळ की नाही, होईल की नाही असं. म्हणजे वरनं बॉल टाकला, खाली टप्पा खाणार बॉल आणि वरती जाणार. म्हणजे खाली काय आहे, सपोर्ट आहे मित्र. ह्याला सपोर्ट आहे. सपोर्ट आहे त्याच्यामुळे मार्केट कुठे जाणार, वर जाणार. म्हणजे चेंडू वर जाणार. तसं मार्केटचं पण तसंच आहे. इथून मार्केट खाली आलं, इथं काहीतरी अडथळा आहे बाबा, इथं काहीतरी अडथळा आहे, त्याच्यामुळेच मार्केट वरती गेलेलं आहे. ह्याला काय म्हणायचं, सपोर्ट. अजून 1-2-4 ठिकाणी दाखवतो म्हणजे लवकर समजेल बघा तुम्हाला. हे बघा, इथं बघा, मार्केट एवढं फटाफटा खाली आलं, म्हणजे इथं काहीतरी असेलच की, इथं काहीतरी सपोर्ट असेल ना की मार्केट इथून एवढं वर गेलेलं आहे. आपल्याला ऑलरेडी तर माहित नाही की इथून वर जाणार आहे, पण पुढच्या वेळेस आपण विचार करू शकतो की मार्केट इथून वर जाईल का, तर मागच्या वेळेस वर गेलं होतं तर यावेळेस पण वर जाईल, असं आपलं एक थिंकिंग असते फक्त. म्हणजे मला सांगा, एक बॉल वरनं खाली टाकला, टेबलावरती टप्पा खाल्ला, वर गेला. दुसरं मग आता टेबल आहे की नाही आपल्याला काय पहिल्यांदा दिसत नव्हतं बाबा, समजा. दुसऱ्यांदा मग तुम्ही विचार करू शकता की बाबा मी वरनं बॉल टाकला, तर आता टेबलावर मागच्या वेळेस टप्पा खाल्ला होता, यावेळेस पण टप्पा खाऊन मार्केट म्हणजे बॉल वरती जाईल. एकदम सिंपल गोष्ट. याला काय म्हणायचं, सपोर्ट. आता रेजिस्टन्स काय गोष्ट आहे, रेजिस्टन्स लय सिंपल आहे, लगेच समजेल बघा तुम्हाला. बघा, आता वर भिंत आहे, आपल्या घरात प्रत्येकाला भिंत असते आहे का नाही, तुमच्या घराला आहे का. वर भिंत आहे, बॉल घेतला, वर टाकला, बॉल वर टाकला, भिंतीला थटेल की नाही बॉल, मला सांगा. भिंतीला थटला कुठे जाईल बॉल, खाली येईल. ऑब्व्हियसली खाली येणार ना, थटल्यानंतर खालीच येणार आहे. विषय आहे का त्यामध्ये काय वेगळा. म्हणजे रेजिस्टन्स काय गोष्ट आहे, तर बघा, इथं बॉल आहे, ही भिंत आहे समजा, इथून बॉल वर फेकला तर ह्याला थटल बॉल आणि बॉल काय करेल, खाली येईल. तर ह्याला काय म्हणायचं, रेजिस्टन्स. म्हणजे कोणतरी अडवणार आहे बाबा, त्याला रेजिस्टन्स करणार कोणतरी आहे. मार्केटमध्ये पण तशीच गोष्ट आहे. मार्केट जेव्हा असं वर जातं त्यावेळेस इथं एखाद्या वेळेस काहीतरी पॉईंट सापडतो ह्याला की इथून मार्केट फॉल करतं. आपल्याला फर्स्ट टाइम तर माहित नसतंय बाबा की इथून फॉल करणार आहे मार्केट, कारण ती गोष्ट दिसतच नसते. फॉल केल्यानंतर आपण म्हणू शकतो की हा रेजिस्टन्स आहे. मग नेक्स्ट टाइम विचार करू शकतो की तिथं मार्केट गेल्यानंतर तिथून फॉल होईल. आणि तितका घाण ट्रॅप असतो ना, हळूहळू सांगेन मी तुम्हाला. आताच्या व्हिडिओमध्ये फक्त सपोर्ट रेजिस्टन्स काय गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता बघा बरं का, हे बघा मार्केट एवढं फास्ट वर गेले बघा. म्हणजे इथं काहीतरी अडथळा आलाय ना मार्केटला, इथं काहीतरी अडथळा आला म्हणून तर मार्केट खाली पडले बघा इथून. पण आपल्याला काय माहितीये बाबा इथं अडथळा आहे की नाही, मला तर माहित नाही बाबा, तुम्हाला माहित असं तर बघा. इथं काय अडथळा म्हणजे आता दिसतंय खाली पडलं म्हणून, पण ही मार्केट फॉर्म व्हायच्या अगोदरचं काय बाबा, मला कुठं माहितीये की मार्केटमध्ये रेजिस्टन्स आहे इथं. मग नेक्स्ट टाइम ज्यावेळेस मार्केट इथं जाईल त्यावेळेस मी म्हणू शकतो की मागच्या वेळेस इथं अडथळा आला होता, तर यावेळेसही काहीतरी इथं अडथळा येईल बाबा आणि ज्याच्यातून मार्केट फॉल करेल.
तर ह्याला काय म्हणायचं, रेजिस्टन्स. आणि तसं झालेलं पण आहे बघा, इथं इथून खाली पडलं होतं, इथं गेलं, इथून खाली पडलं. ठीक आहे, याच्यावरती ट्रेड कसं करायचं लय पुढची गोष्ट आहे ती. त्याच्या आधी तुमचे प्रश्न एवढे प्रश्न आहेत ना काय काय लोकांचे, काय विचारूच नका. बघा इथून बघा एवढं मार्केट फटाफटा खाली पडले, म्हणजे इथं काहीतरी अडथळा आहे बाबा. ह्याला काय म्हणायचं, रेजिस्टन्स म्हणायचं. म्हणजे जिथून मार्केट खाली पडतं त्याला काय म्हणायचं, रेजिस्टन्स. सपोर्ट रेजिस्टन्स माझ्या मताने एवढं किरकोळ गोष्ट आहे, क्लिअर झाली. आता तुम्ही विचार अजिबात असा करू नका की सपोर्ट आहे म्हणजे मार्केट वरती जातं आणि रेजिस्टन्स आहे म्हणजे मार्केट खाली येतं. युट्यूबवरती एक नंबर गंडवलेला आहे सगळ्यांना. आणि आता एखाद्याला यूज करता येत असेल चांगली गोष्ट आहे भावानो, करून घ्या यूज. पण मी काय सांगतोय जर तुम्हाला समजत असेल तर बघा ही गोष्ट. म्हणजे रेजिस्टन्स आणि सपोर्टवरून मार्केट वरती जातं, रेजिस्टन्सवरून मार्केट खाली येतं. ह्या कॉन्सेप्टच्या जर चिटकून राहिला मार्केट फटके देणार, लॉस होणार म्हणजे होणारच. पण एखादा व्यक्ती असा असतो की त्याचं स्वतःच अनालिसिस करतो, तो स्वतःच काहीतरी वेगळं सपोर्ट रेजिस्टन्स हुडकून आणतो, शोधून आणतो आणि मग त्याचं ते वर्क करतात आणि तो प्रॉफिटेबल माणूस होतो. युट्यूबवर शिकून सपोर्टवर वर जातं, रेजिस्टन्सवर खाली येतं, ही शिकणारा माणूस प्रॉफिट करत नाही. अजून एकदा सांगतो. आता अजून एक गोष्ट आहे. आता मी जसं सांगितलं तुम्हाला की हा बॉल घेतला असा वरती मारला भिंतीला तडून खाली येईल. आता मला सांगा बॉल एकदम स्ट्रॉंग आहे, त्यानं जर भिंत तोडली तर कुठं जाईल, खाली लगा तो नाही, तो वर जाईल ना, तो भिंतीच्या तर वर जाईल कमीत कमी. बाबा भिंत तुटली म्हणजे भिंतीच्या वरती जाईल. मग ह्याला काय म्हणायचं असतं, ब्रेक आउट. रेजिस्टन्सचा ब्रेकआउट, रेजिस्टन्स तोडला. ठीक आहे, मार्केटमध्ये पण सेम बघा. आता सपोज करा हा रेजिस्टन्स आहे मार्केटचा, मार्केट इथून खाली पडत होतं, बरोबर आहे ना, म्हणजे ही भिंत आहे. इथून फेकलं ह्याच्यावरती ब्रेकआउट केला तर काय होईल, मार्केट वरच्या डायरेक्शनला जाईल असं म्हटलं जातं. ट्रॅप आहे, अजून एकदा सांगतो, पण बेसिक म्हणून लक्षात ठेवा. तसंच खाली टेबल आहे, वरून बॉल घेतला, पहिल्यांदा फेकल्यावर काय झालं, बॉल आदळला वर गेला. बॉल घेतला जोरात फाटशीनं हाणला टेबल, तर टेबल फुटला, मग बॉल कुठं जाईल मला सांगा, वर जायला. आता आदळला बॉल नाही, खाली जाणार ना. आता काय लोक शाने लोक कमेंट मारतील बघा की परशेव थटून खाली गेला. अरे भावानो, आता चेष्टेचा विषय नाही चाललेला इथं की बॉल टेबलला थटला खाली परशेव उतरला, असं नाही. म्हणजे असं बी होतं, बरं ही बी कॉन्सेप्ट काय चुकीचं नाही भावा. आता मला सांगा, टेबल तर बाबा तुटलेला आहे, बॉल खाली गेलेला आहे, मग बॉल जास्तीत जास्त कुठपर्यंत खाली जाऊ शकतो, आपली जी फरशी आहे घराची तिथपर्यंत खाली जाईल ना, बरोबर आहे ना. म्हणजे मग खाली पण काही ना काही सपोर्ट सापडत जातात मार्केटला. जसं असं नाही पडलं की बुंग 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 खाली निघाले मार्केट, अजिबात नाही. एकदा पडलं की खाली एखादा सपोर्ट सापडलाय तिथून मार्केट उचलायला बघतं, असं सिस्टम असतंय. आता जसं उदाहरणार्थ सांगतो बघा, उदाहरण इथं बघा. आता मार्केट इथं खाली पडलंय बरं का, सपोज करायचं सपोर्ट आहे, सपोज करा बरं का. आता बघा इथून मार्केट वरती गेलाय म्हणजे सपोर्ट आहे मार्केटचा, हा सपोर्ट तर तुटला, पण इथं काहीतरी सापडलं की मार्केटला इथं खाली, मग इथून वर गेलं म्हणजे हा टेबल तुटला, तर खाली फरशी आहे बाबा आपली थटायला. म्हणजे काही ना काही गोष्टी आहेत की म्हणजे कॉन्सेप्ट समजवायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. सपोर्ट रेजिस्टन्स कॉन्सेप्ट काय, आणि अजिबात ट्रेड करायला जाऊ नका की हा सपोर्ट आहे बाबा चला मागच्या वेळेस वर गेलं आणि ह्या वेळेस पण मार्केटमध्ये वर जायला. अजिबात वर जात नाही बरं का मार्केट, असं बिसं US100 तर अजिबात जात नाही. म्हणजे बघा सपोज करा मार्केट असं डाऊन आलं तर रेजिस्टन्स आहे हा, मार्केट इथून डाऊन आलं तर पुढच्या वेळेस वर गेलं आणि आता इथून पण डाऊन आलं, अजिबात येत काय नाही मार्केट. ठीक आहे, ऍडव्हान्स कॉन्सेप्ट आहे, पण मी सपोर्ट रेजिस्टन्स समजायला बघतो की सपोर्ट म्हणजे मार्केट वरती गेलं असतं, रेजिस्टन्स मार्केट खाली आलं असतं. आता बाबा कोणकोणते सपोर्ट रेजिस्टन्स आहेत मार्केटमध्ये, आता हे तर दिसतं तुम्हाला, हे दिसणारं सपोर्ट रेजिस्टन्स दिसलं म्हणजे काय. आता ड्रॉ कसं करायचं चला, म्हणजे आता एखादं उदाहरण दाखवतो. हे बघा आता हे मार्केट आहे, तर इथं बघा इथून मार्केट काय झालंय, फॉल झालंय, बरोबर आहे नाही. मग जिथून फॉल झाले ना तिथला हाय पॉईंट आहे ना, त्याला रेजिस्टन्स म्हणून ड्रॉ करून टाकायचं आपण. बघा इथे एक लाईन मारलेली आहे मी, इथं बघा इथून मार्केट वरती गेलेलं आहे, मग मी ह्याला काय म्हणून ड्रॉ करणार, सपोर्ट म्हणून इथं लाईन ड्रॉ करणार. इथं बघा इथून मार्केट वरती गेला, मी ह्याला काय ड्रॉ करणार, सपोर्ट म्हणून ड्रॉ करणार. इथं बघा इथून मार्केट वरती गेला, मी काय करणार, याला सपोर्ट म्हणून ड्रॉ करणार. तर हे सपोर्ट रेजिस्टन्स मी ट्रॅपसाठी यूज करतो, मी ट्रेडिंगसाठी म्हणजे बाय करायसाठी यूज करणार, मी ह्याला ट्रॅपसाठी यूज करतो, बरोबर. ठीक आहे, म्हणजे हे तर तुम्हाला समजलं असेल सपोर्ट कसं ड्रॉ करायचं, रेजिस्टन्स कसं ड्रॉ करायचं समजलं का. म्हणजे जिथून फॉल झालेला आहे तो रेजिस्टन्स, जिथून उठलेला सपोर्ट, एकदम क्लिअर झाला असेल. आता अजून एक 2-3 सपोर्ट रेजिस्टन्स असतात ज्याला म्हणायचं सायकोलॉजिकल नंबर किंवा राऊंड नंबर. आता बघा प्राइस असते बघा, आता मला सांगा एखादा वस्तू आहे त्याची प्राइस आहे 17,500 रुपये हा, आणि 17,512 दुसरी वस्तू आहे. मग मला सांगा वरचं 12 रुपये आपलं कसं तर वाटतं का नाही, म्हणजे वरचे शेंडे लावून पैसे द्यायला आहे, म्हणजे शेंडे लावून म्हणणार नाही, म्हणजे 12 आहे आपल्याला, म्हणजे राऊंड फिगर पाहिजे असेल. मला सांगा एखादी वस्तू घ्यायची 101 रुपयाला वस्तू म्हणलं कसं वाटतं, ती 102 रुपयाला 103 रुपयाला बरोबर वाटत नाही. हा ते 100 म्हणले कसं आपण खिशातली नोट काढतो 100ची देतोय, म्हणजे बरं वाटतं जरा. मग तसंच आहे मार्केटमध्ये पण, जिथं 0-0 आहे का नाही शेवटी त्याला म्हणायचं राऊंड नंबर, म्हणजे 2 पेक्षा जास्त 0. 17,500, 17,000, 18,000, 18,500, 18,800, 900ची काय घ्यायची काही गरज नाही. मेन कुठलं आहेत 500 आणि 1000 ह्या लेवल असतात, त्याला काय म्हणायचं सायकोलॉजिकल नंबर, आणि लेवल स्ट्रॉंग असते. त्याच्यावरती एक लय भारी एक बग आहे मार्केटमध्ये, बग म्हणजे बग नाही तर बगच समजा तसंच आहे.
बरं ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सायकोलॉजिकल नंबर दाखवतो एखादा. कुठे गेला बघा, मी काय ड्रॉ करतो US 100 मध्ये 17,500. बरं का, आता इथं बघा 18,000. बघा 18,000ची एक लेवल, 18,500. ह्याला काय म्हणायचं, सायकोलॉजिकल नंबर. आणि धीर धरा, हळूहळू सगळे व्हिडिओ येणार आहेत बरं का. म्हणजे तुम्ही म्हणता ह्याच्या व्हिडिओ, आणि तुम्ही म्हणता ते बरोबर पण आहे, माझ्या पण लक्षात राहत नाही कशा कशा व्हिडिओ बनवायचे. हवाय 17,000, 16,500 यांना काय म्हणायचं, सायकोलॉजिकल नंबर. म्हणजे ही पण सपोर्ट रेजिस्टन्सच काम करतं मार्केटमध्ये. कधी करतं हे बघा, मार्केट वरून खाली आलं तर हा मार्केटचा सपोर्ट म्हणून काम करेल. ओके, एकदम क्लिअर. आणि जर मार्केट खालून वरती गेलं तरी कसं काम करेल, रेजिस्टन्सचं काम करेल. कळलं का, एकदम बेसिक गोष्ट आहे. ह्याच्यावरती ट्रेडिंग करायला जाऊ नका. अजून एकदा सांगतो, त्याच्यावरती ट्रेडिंग करायला जाऊ नका. एक भारी कॉन्सेप्ट हळूहळू सांगणार आहे. मार्केट समजलं का तुम्हाला, बऱ्यापैकी गोष्टी समजल्या असतील. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चार्ट पॅटर्न सांगतो. एक नंबर गंडवलेला खेळ आहे युट्यूबमध्ये, चार्ट पॅटर्न नावाचा, तो तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ज्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता, पण टायमिंगमध्ये करा. उगाच संध्याकाळी कधी पण कॉल करू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.